यानंतर आपल्या धुळेवारच्या महिला धुळे जिल्हा न्यायालय वकील संघाच्या 2026 ते 2028 या कालावधीसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने दमदार कामगिरी करत बहुमत मिळविले। या निवडणुकीत परिवर्तन पॅनल विरुद्ध आपलं पॅनल अशी थेट लढत रंगलेली होती। एकूण 1700 मतदारांपैकी 1097 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला। निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल शरद भांबरे विजयी झाले असून उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल साळवे, महिला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनीता शिंदे, सचिवपदी ॲडव्होकेट प्रसाद जोशी, महिला सचिवपदी ॲडव्होकेट भारती पाटील यांनी विजय मिळवला। वरील सर्व उमेदवार परिवर्तन पॅनलचे आहेत, तर आपल्या पॅनलकडून सचिवपदासाठी ॲडव्होकेट बळीराम वाघ यांनी विजय संपादन केला। कार्यकारी सदस्य पदावर परिवर्तन पॅनलकडून ॲडव्होकेट भूषण सूर्यवंशी, ॲडव्होकेट संतोष केदार, ॲडव्होकेट सौरभ मतकर, ॲडव्होकेट मंथन साळुंके, ॲडव्होकेट निलेश कुलकर्णी, ॲडव्होकेट पवन सूर्यवंशी हे विजयी झाले। तर आपल्या पॅनलकडून ॲडव्होकेट कल्पेश पाटील, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज यांनी बाजी मारली। महिला कार्यकारी सदस्य पदावर ॲडव्होकेट दीपाली सकट परिवर्तन पॅनल आणि ॲडव्होकेट गीता डोंगरे आपलं पॅनल विजयी झाल्या। परिवर्तन पॅनलच्या विजयामागे ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट बी डी पाटील, ॲडव्होकेट वाल्मिक कचवे, ॲडव्होकेट बाबा जोशी, ॲडव्होकेट समीर पंडित आणि ॲडव्होकेट सूर्य बच्चाव यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे। या निकालामुळे न्यायालयीन वर्तुळात परिवर्तन पॅनलची मोठी ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा रंगलेली आहे। आमचं या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनल होतं। आमच्या परिवर्तन पॅनलचे 12 उमेदवार निवडून आले असून माझी अध्यक्षमधून निवड झालेली आहे। आता या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे जे बाहेरचे सर्व सन्मान्य सभासद आहेत याबाबतचा आम्ही अजेंडा प्रसिद्ध केला होता आणि त्या अजेंडामध्ये प्रामुख्याने आमच्या बारमधली साफसफाई आणि स्वच्छता असेल, तसेच बारमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि पार्किंगची व्यवस्था असेल, या गोष्टी ज्या आहेत याबाबत आम्ही आमच्या सर्व सन्मान्य सभासदांना आश्वासन दिलं होतं। आता जे साफसफाई आणि स्वच्छतेचं काम आहे ते काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण आहे, आम्ही नियमितपणे पिण्याची पाण्याची व्यवस्था करतो आहोत। आता राहिला प्रश्न पार्किंगचा। सध्या आता हे पेवर ब्लॉक बसवण्याचं आणि रस्त्यांचं काम सुरू आहे, तर पार्किंगचं प्रश्न पण आम्ही लवकरात लवकर नक्कीच मार्गी लावू। आणि आज जे आहे आमचा पदग्रहण समारंभ होता, तर आम्ही आज आमच्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। आता परिवर्तन पॅनलमध्ये माझी अध्यक्ष म्हणून, तसंच विशाल साळवे जे आहेत त्यांचे उपाध्यक्ष म्हणून, आणि प्रसाद देशमुख यांची सचिव म्हणून, तसंच महिला उपाध्यक्ष म्हणून सुनीता शिंदे, तसंच महिला सचिव म्हणून भारती पाटील, आणि कार्यकारिणी सदस्य जे आहेत त्याच्यामध्ये भूषण सूर्यवंशी असेल, सौरभ मतकर असेल, पवन सूर्यवंशी असेल, पुन्हा निलेश कुलकर्णी असेल, इतर काही सदस्य आहेत, आणि महिला कार्यकारिणी सदस्यांमध्ये दीपाली सकट निवडून आलेली आहे। तर आमची जी कार्यकारिणी आहे आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही चांगलं काम करणार आहोत, ज्याने आमच्या बारचं जे रेप्युटेशन आहे, स्टेटस आहे ते कसं उंचावेल याची आम्ही काळजी घेऊ आणि आमच्या हातून या 2 वर्षामध्ये नक्कीच चांगलं काम घडणार। निश्चितपणे ही निवडणूक आता 24 तारखेला झाली, 24 एप्रिलला, आणि त्याचा निकाल हा 25 एप्रिलला लागलेला आहे। आणि वकील संघात वकिलांनी आमच्यावर विश्वास दाखवला, सर्व वकिलांनी, वकील बांधवांनी, आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले। त्याबद्दल आम्ही सर्व वकील बांधवांचे, वकील संघांचे आभार मानतो। या ठिकाणी वकिलांसंदर्भातले अनेक प्रश्न आहेत। पार्किंगचा प्रश्न आहे, तर तो प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडवणार आहोत। माननीय PDJ मॅडम आहेत, त्यांच्या सोबत राहून आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत। वकिलांना जे प्रश्न भेडसावत आहेत, पार्किंगचा असेल किंवा पक्षकारांना देखील पार्किंगचा प्रश्न भेडसावतो आहे, तो देखील आम्ही निश्चितपणे लवकरच सोडवू। आम्ही बिल्डिंग त्या ठिकाणी उभारली जात आहे, त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक वकिलांना तिथे जागा मिळणार आहे आणि ती जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। राहिला प्रश्न चेंबर्सचा, तर हा चेंबर्सचा प्रश्न वेगळा आहे। मात्र कोर्टच्या आवारात जी काही बिल्डिंग तयार होणार आहे त्या बिल्डिंगमध्ये वकिलांना बसण्यासाठी आम्ही सगळं आमच्या अध्यक्षांच्या मार्फत तिथं प्रयत्न करू आणि प्रत्येक वकिलांना जागा मिळेल याची शाश्वती आम्ही या ठिकाणी देतोय। लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळे
आम्ही त्यांचे निश्चितपणे आभारी आहोत की तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, तर तुमचा विश्वास हा आम्ही पार पाडू आणि जो काही अजेंडा आमच्या पॅनलने माननीय अध्यक्ष राहुल भामरे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.